कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व व कार्तिक पौर्णिमेला काय काय घडले ते आज आपण पाहूया. पहिली महत्वाची घटना पाहूया. वाराणसीमध्ये काश्यप नावाचे कुटुंब होते. ते तिघे भाऊ होते. ते उच्च विद्या विभूषित होते, पण ते एकदम कर्मठ होते. त्यांचे केस लांब होते. खूप जटा वाढल्यामुळे त्यांना लोक जटील म्हणत असे व ते अग्नीची पूजा करायचे. तिघाही भावांनी संन्यास घेतला होता. त्यांची आश्रम वेगवेगळी होती. तिघांचेही 1000 अनुयायी होते. मोठ्या भावाला उरुवेला काश्यप म्हणत असत. त्याचे 500 जटिल शिष्य होते. दुसऱ्या भावाला नदी काश्यप म्हणत असे. त्याचे 300 जटिल शिष्य होते व तिसरा गया काश्यप, त्याचे 200 जटिल शिष्य होते. सर्वात प्रमुख मोठा भाऊ म्हणजे उरुवेला काश्यप होता. त्याची कीर्ती सुद्धा खूप दूरवर पसरली होती. त्याची कीर्ती भगवान बुद्धांनी ऐकली होती. म्हणून भगवान बुद्धांनी उरुवेला काश्यपाला धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला. भगवान बुद्ध त्याच्या आश्रमात गेले व काश्यपाला म्हणाले की मला एक रात्र तुमच्या आश्रमात राहू द्या. काश्यप पहिल्यांदा नाही म्हणाला, कारण की मुचलिंद नावाचा एक नागराजा रात्री आश्रमात येतो व अतिशय त्रास देतो. आम्हाला जसा त्रास देतो तसा तो तुम्हालाही देईल, म्हणून काश्यप नाही म्हणाला होता. पण नाग लोक हे तथागतांचे अनुयायी आहे हे त्या काश्यपाला माहीत नव्हते. भगवान बुद्धांना हे माहीत होते. भगवान बुद्धांनी पुन्हा पुन्हा आग्रह केल्यामुळे भगवान बुद्धांना राहण्याची अनुमती मिळाली व भगवान बुद्धांनी लगेच अग्निशाळेत प्रवेश केला. ती रात्र तिथेच राहिली. रोजच्या क्रमाने नागराजा मुचलिंद आला व काश्यपाच्या ऐवजी भगवान बुद्ध बसलेले त्याला दिसले. भगवान बुद्धांची ती शांत मुद्रा, त्यांची प्रसन्नता, त्यांचे तेज पाहून तो नागराजा नतमस्तक झाला व भगवान बुद्धांची पूजा करू लागला. इकडे रात्रभर काश्यपाला झोप लागली नाही. सकाळ झाल्यावर काश्यप व काश्यपाचे अनुयायी रात्री काय घडले असेल म्हणून अग्निशाळेत पहावयास आले. तेव्हा भगवान बुद्धांना काहीही दुखापत झालेली दिसली नाही. उलट तो मुचलिंद नावाचा नागराजा भगवान बुद्धांची पूजा करीत असल्याचे त्यांना दिसले. काश्यपाला हे दृश्य पाहून हा महान चमत्कार वाटला व भगवान बुद्धांना आपल्याजवळ आश्रम बांधून राहण्याची विनंती केली. तथागतांनी तिथे राहण्याचे मान्य केले, कारण दोघांचेही हेतू वेगवेगळे होते. काश्यपाचा हेतू होता की त्यांचे मुचलिंद नागापासून संरक्षण व्हावे व भगवान बुद्धांचा हेतू होता की काश्यपाला धम्माचा उपदेश द्यावा. एक दिवस भगवान बुद्धांनीच पुढाकार घेतला व काश्यपाला विचारले की तुम्ही अहर्त आहात काय? तर काश्यपाने सांगितले, अहर्त होणे म्हणजे काय हे मला माहीत नाही. तथागतांच्या शब्दातील सामर्थ्य त्याला जाणवले व खऱ्या धम्माची ओळख झाली. भगवंताचा सिद्धांत मान्य केला व उरुवेला काश्यप हा 500 अनुयायासहित भगवान बुद्धांच्या धम्माची दीक्षा घेतली. मोठ्या भावाने दीक्षा घेतली म्हणून लहान भावांनीही त्यांचे अनुकरण केले व ते सुद्धा भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये सामील झाले. तीनही काश्यप बंधूंची धम्मदीक्षा झाली. हा तथागतांचा महान विजय होता, कारण त्यावेळी काश्यपांची कीर्ती खूप दूरवर पसरली होती. ही महान अशी घटना काश्यप बंधूंची धम्मदीक्षा कार्तिक पौर्णिमेलाच घडली. मुचलिंद नावाच्या नागराजावर सुद्धा विजय प्राप्त केला. ही घटना सुद्धा कार्तिक पौर्णिमेलाच घडली. या दोन्ही घटना कार्तिक पौर्णिमेलाच घडल्या. तिसरी घटना पाहूया. सारीपुत्ताचे निर्वाण सुद्धा याच पौर्णिमेला झाले. सारीपुत्त हा भगवान बुद्धाच्या संघाचा सरसेनापती होते. भगवान बुद्ध त्यावेळी श्रावस्तीमधील जेतवनामध्ये गंधकुटी विहारामध्ये राहत होते. तिथे 500 भिक्खूंसोबत सारीपुत्त आले व तथागताला वंदन केले व तथागताला म्हणाले की माझा अंतिम काळ जवळ आला तर तथागत देहत्यागाची परवानगी देतील काय, असे सारीपुत्तांनी तथागताला विचारले. त्यावर तथागत म्हणतात की परिनिर्वाणासाठी स्थान निवडले आहे काय? त्यावर सारीपुत्त म्हणतात की होय, ज्या घरामध्ये माझा जन्म झाला तेच घर परिनिर्वाणासाठी मी निवडले आहे. मगध देशातील नालिक नावाच्या गावी माझा जन्म झाला. भगवान बुद्धांच्या चरणावर डोके ठेवून भगवान बुद्धांना म्हणाला की माझ्याकडून काही अपराध झाला असेल तर मला क्षमा करावी व सारीपुत्त गावी जाण्यासाठी निघाले व गावी गेल्यावर ज्या खोलीत जन्म झाला त्या खोलीत देह ठेवला व त्यानंतर त्यांच्या अस्थी भगवान बुद्धाजवळ आणल्या गेल्या. ही घटना सुद्धा
कार्तिक पौर्णिमेलाच घडली व कार्तिक अमावस्येला महामोगलायन याची राजगृहामध्ये हत्या झाली होती. ते दोघेही सोबतच तथागताच्या संघामध्ये सामील झाले होते. म्हणून कार्तिक पौर्णिमा ही सुद्धा आपल्यासाठी महत्वाची आहे, पवित्र आहे. प्रत्येक पौर्णिमा ही बौद्धांसाठी महत्वाची आहे. कार्तिक पौर्णिमेचे महत्व अशा प्रकारे आहे. इथेच थांबते. जय भीम, नमो बुद्धाय.